राधे राधे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रजासत्ताक दिनाविषयी काही प्रश्न घेऊन आलो आहोत, ते बघणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल। तर चला वळूया प्रश्नाकडे। भारताने पहिला प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला? तर भारताने पहिला प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी 1950 रोजी साजरा केला। भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण कोण करते? तर मित्रांनो, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण राष्ट्रपती करतात। राष्ट्रपती हे दिल्लीच्या कर्तव्य पथावर ध्वजारोहण करतात। मित्रांनो, कर्तव्य पथाचे जुने नाव हे राजपथ असे होते। भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी व रुंदी किती आहे? तर मित्रांनो, भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी व रुंदी ही 3.2 एवढी आहे। म्हणजेच ध्वजाची लांबी ही 3 फूट आणि ध्वजाची रुंदी ही 2 फूट एवढी आहे। भारताच्या राष्ट्रध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले आहे? तर मित्रांनो, भारताच्या राष्ट्रध्वजाचे डिझाईन हे पिंगली व्यंकय्याने तयार केले आहे। भारतामध्ये 26 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर मित्रांनो, भारतामध्ये 26 जानेवारी रोजी ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच प्रजासत्ताक दिन किंवा त्यालाच गणतंत्र दिन किंवा त्यालाच आपण रिपब्लिक डे सुद्धा म्हणतो, हा दिवस साजरा केला जातो। 26 जानेवारी 2024 रोजी भारत कितव्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिन साजरा करेल? तर मित्रांनो, 26 जानेवारी 2024 रोजी भारत हा 75व्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिन साजरा करेल। तर मित्रांनो, जाणून घेऊया 26 जानेवारीशी काय माहिती। 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या सभेने भारताचे संविधान लागू केले। भारताच्या संविधान सभेने भारताचे संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले होते। 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन याकरिता साजरा करतात की याच दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्ण स्वराज्य म्हणून घोषित केलं होतं। भारताचा राष्ट्रीय ध्वज संविधान सभेकडून केव्हा स्वीकारण्यात आला? तर मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय ध्वज हा संविधान सभेकडून 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला। भारताच्या संविधान सभेने जनगण मनचा भारतीय राष्ट्रगीत म्हणून केव्हा स्वीकार केला? तर भारताच्या संविधान सभेने जनगण मनचा भारतीय राष्ट्रगीत म्हणून 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकार केला। भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये ध्वजारोहण कोण करतो? तर मित्रांनो, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्याच्या राजधानीमध्ये ध्वजारोहण हा राज्यपाल करत असतो। भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण कोण करतो? तर मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण हे भारताचे पंतप्रधान करतात। भारताचे पंतप्रधान हे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करत असतात। मित्रांनो, इथे एक बाब लक्षात घ्या, राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करतात तर पंतप्रधान हे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करतात। भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये ध्वजारोहण कोण करतो? तर मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये ध्वजारोहण हे मुख्यमंत्री करतात। इथे पण एक बाब लक्षात घ्या मित्रांनो, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये ध्वजारोहण हे राज्यपाल करतात, तर भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये ध्वजारोहण हे मुख्यमंत्री करतात। 26 जानेवारी 2023 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात कोण आलं होतं? तर मित्रांनो, 26 जानेवारी 2023 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फातेह अल सिसी हे आले होते। 26 जानेवारी 2024च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात कोण येणार आहे? तर मित्रांनो, 26 जानेवारी 2024 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे येणार आहेत। भारताच्या संविधान सभेने वंदे मातरमचा भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून केव्हा स्वीकार केला? तर मित्रांनो, भारताच्या संविधान सभेने वंदे मातरमचा भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकार केला। मित्रांनो, आपल्या भारताचे राष्ट्रगीत हे जनगण मन आहे, तर भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे। या दोन्ही गीतांचा स्वीकार संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी केला आहे।
भारताचे संविधान किती भाषेमध्ये लिहिले गेले आहे? तर मित्रांनो, भारताचे संविधान हे 2 भाषेमध्ये लिहिले गेले आहे. त्या 2 भाषा कोणत्या आहेत? एक आहे हिंदी आणि दुसरी आहे इंग्रजी. या 2 भाषांमध्ये भारताचे संविधान लिहिले गेले आहे. भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर भारतीय संविधानाचे जनक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात कोण आलं होतं? तर मित्रांनो, भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी भारतात प्रमुख पाहुणे म्हणून हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्नो हे आले होते. 26 जानेवारी 2024च्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे? तर मित्रांनो, 26 जानेवारी 2024च्या प्रजासत्ताक दिनाची थीम ही विकसित भारत आणि भारत लोकतंत्राची मातृका या 2 थीम आहेत. तर 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाची थीम ही जनभागीदारी ही होती. भारताचे संविधान लागू होण्यापूर्वी भारताचे शासन कोणत्या पद्धतीद्वारे म्हणजेच कोणत्या कायद्याद्वारे चालत होते? मित्रांनो, भारताचे संविधान लागू होण्यापूर्वी भारताचे शासन हे भारत सरकार अधिनियम 1935 याद्वारे चालत होते. मित्रांनो, भारत सरकार अधिनियम 1935 हा हटवून 26 जानेवारी 1950 पासून भारताचे संविधान लागू झाले. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाचा सोहळा 24 जानेवारीऐवजी कोणत्या दिवसापासून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर मित्रांनो, केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाचा सोहळा हा 23 जानेवारीपासून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस असतो. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म हा 23 जानेवारी 1897 रोजी झाला होता. मित्रांनो, 26 जानेवारीचा हा सोहळा आता 1 आठवडा साजरा करण्यात येणार आहे. तर या सोहळ्याचं समापन हे 30 जानेवारी रोजी म्हणजेच महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. या दिवशी म्हणजेच हुतात्मा दिनी या सोहळ्याचं समापन होणार आहे. भारताचे संविधान तयार व्हायला किती कालावधी लागला? तर मित्रांनो, भारताचे संविधान तयार व्हायला 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. भारताच्या संविधानामध्ये गणतंत्र प्रणाली कोणत्या देशाकडून घेतली गेली आहे? तर मित्रांनो, भारताच्या संविधानामध्ये गणतंत्र प्रणाली ही फ्रान्स या देशाकडून घेतली गेली आहे. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो, भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा हा दिल्लीतील इर्विन स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भारताचे राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. प्रजासत्ताक दिन परेड 2024 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, प्रजासत्ताक दिन परेड 2024 कर्तव्य पथावर आयोजित करण्यात येणार आहे. कर्तव्य पथ हे दिल्लीमध्ये आहे. तर कर्तव्य पथाचे जुने नाव हे राजपथ असे होते. राजपथावर पहिली परेड केव्हा करण्यात आली होती? तर मित्रांनो, दिल्लीतील राजपथावर पहिली परेड ही 1955 यावर्षी करण्यात आली होती. 2023च्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या सुरक्षा दलाच्या महिलेच्या उंट सवारी तुकडीने पहिल्यांदा सहभाग घेतला होता? तर मित्रांनो, 2023च्या प्रजासत्ताक दिनी BSFच्या म्हणजेच BSF या दलाच्या महिलेच्या उंट सवारी तुकडीने पहिल्यांदा सहभाग घेतला होता. भारतात दरवर्षी राष्ट्रीय झेंडा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, भारतात दरवर्षी राष्ट्रीय झेंडा दिवस हा 22 जुलै रोजी साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा कोणत्या दिवशी संपन्न होणार आहे? तर मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाचा सोहळा हा 30 जानेवारी रोजी संपन्नार आहे. याच दिवशी हुतात्मा दिन असतो म्हणजेच महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमानुसार ध्वजारोहण करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे? तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद 19A या कलमानुसार ध्वजारोहण करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. भारताच्या तिरंगा ध्वजात चरख्याऐवजी अशोक चक्र कधी अस्तित्वात आले? तर मित्रांनो, भारताच्या तिरंगा ध्वजात चरख्याऐवजी अशोक चक्र हे 22 जुलै 1947 रोजी अस्तित्वात आले. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.